काही वर्षांपूर्वी रोहन आणि त्याचा संशोधन संघ अंटार्क्टिकाच्या सर्वात थंड दूरच्या भागात शून्याचा प्रदेश नावाच्या जागेवर गेले होते. हवेत अशी थंडी होती की जी जीवाला थरथरायला लावेल, पण वैज्ञानिकांच्या उत्कंठेने ती थंडी अजिबात महत्त्वाची त्यांना वाटत नव्हती. रोहन त्याच्या टीममध्ये एक अतिशय महत्त्वाचा संशोधक होता. त्याचा मनोभाव होता की विज्ञानच जगातील प्रत्येक रहस्य उलगडू शकते, भले ते कितीही भयानक असो. आपण कधीच मागे हटायचे नाही. आता या प्रदेशातल्या रहस्यांचा शोध लावायचा आहे, रोहनने उत्साहाने सांगितलं. संशोधन केंद्राजवळ उभारलेलं असलेलं छोटंसं तंबू आणि उपकरण त्यांना जास्त काळ थांबायला भाग पाडत नव्हती, कारण थंडी इतकी कडक होती की दर काही तासांनी उपकरणांची देखभाल करावी लागे. सर्वांनाच टेन्शन होते, एवढ्या थंडीत कसं राहायचं. पहिल्या रात्री सर्वांनी थंडीपासून स्वतःला झाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण रोहनच्या मनात काहीतरी विचित्रच फिरत होतं. त्याला वेगळंच जाणवत होतं. त्याला वाटत होतं की कुठेतरी जवळच त्याला कोणीतरी पाहत आहे. म्हणून त्याने कॅमेरा तपासला, तर त्यात काही विचित्र सावल्या दिसल्या. तो ते बघून जरा बिचकला. मनात भीती दाटून आली. तो हळूहळू घाबरत आजूबाजूला बघत होता. त्या सावल्या जणू काही या जगातल्या नव्हत्या. रोहनने सर्वांना उठवलं, इतरांना देखील सांगितलं, पण सगळे म्हणाले, कदाचित प्रकाशाचं प्रतिबिंब असेल. अशा या कडाक्याच्या थंडीत कोण इथे कशाला येणार आहे, चला झोपूया. त्यांच्यातील एक सहकारी म्हणाला. सर्वजण परत झोपी गेले. रात्रीच्या मध्यभागी कसल्या आवाजाने अचानक रोहनला जाग आली. त्याने आजूबाजूला घाबरत पाहिले. तंबूत त्याचा सहकारी शांत झोपला होता. त्याची नजर समोर गेली. त्याला पांढरट, अस्पष्ट, एखाद्या माणसासारखी छाया त्याच्या तंबूच्या बाहेर दिसली. ती छाया हळूहळू जवळ आली आणि आवाजात म्हणाली, शून्याचा प्रदेश सोडा, नाहीतर तू देखील शापित होशील. रोहनच्या हृदयाचा ठोका वाढला. तो घाबरला. त्याचे पाय कापू लागले, पण तो ठाम राहिला. कोण आहेस तू, तो विचारायला बाहेर त्या छायेमागे गेला. पण ती छाया गेली. पण त्या वाक्याचा अंमल त्याच्या मनात खोल खोल रुजून गेला. दुसऱ्या दिवशी रोहनच्या सहकाऱ्यांचे वर्तन विचित्र झाले. काही जण शांत आणि स्थिर असायला पाहिजे होते, पण त्यांचे डोळे रिकामे, चेहरे पांढरट दिसत होते. त्यांनी कधीच एवढा त्रास आणि भय झाले नव्हते. रोहनने त्यांना विचारले, पण ते सगळे काहीच बोलले नाहीत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना तरी सुद्धा काही फारसा उत्साह नव्हता. ते काहीच बोलत नव्हते. जणू काही त्यांना कसला धक्का बसला होता. आमचे काम तसंच चालू होतं. त्या दिवशी रात्री अचानक विचित्रच घडलं. एक सहकारी गायब होण्याचा प्रकार समोर आला. आम्ही सगळ्यांनी शोधले, पण तो कुठेही सापडला नाही. रात्रीच्या बेधडक थंडीत हातात टॉर्च घेऊन फक्त त्याच्या प्रकाशात आम्ही शोधत होतो. कालपासून घडलेला प्रकार, रात्रीची छाया, तो आवाज, ह्या सर्व गोष्टी आणि आता सहकारी गायब होणं, हे झाल्यामुळे रोहनला भीती व विचित्र वाटू लागले. तेवढ्यात एक थरथरत्या हातांचा थरथराट एका बर्फाच्या खडकात सापडला. हे बघून रोहनच्या अंगावर भीतीने काटा आला. एवढ्या रात्री काहीही कारण नसताना अचानक रमेश इथे का आला? काय घडलं असेल? रोहनला आता भयंकर भीती वाटू लागली. त्याने मनात ठरवलं की आपल्याला शोधायचं आहे, हे खरं, पण असं लोकांच्या प्राणाशी खेळून नाही. आता इथून तिथून लगेच बाहेर पडायचं आहे. पण काहीतरी रोहनला तिथे अडकत होतं. त्याला मागे फिरू देत नव्हतं. जेव्हा जेव्हा त्यांनी मागे फिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिरून फिरून त्याच जागी परत येत होते. एव्हाना सर्वांना समजले होते, आपण इथून बाहेर पडू शकत नाही आहोत. सर्वजण झोपी गेले. रोहनने ठरवलं, आता इथलं काय गूढ आहे बघूच. त्याने त्या प्रदेशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी परिसरातल्या एका जुना ग्रंथालयाकडे मोर्चा काढला. तिथे त्याला भेटले डॉक्टर हॅरिस, जो या प्रदेशातील प्राचीन शापांविषयी
सखोल अभ्यास करत होता. डॉक्टर हॅरिस म्हणाला, हा प्रदेश हजारो वर्षांपासून शापित आहे. एक भयंकर आत्मा, ग्लेशियरच्या अधिपती, ज्याने या प्रदेशाला थंडीच्या अंधारात बंदिस्त केले आहे. तो आत्मा या प्रदेशात येणाऱ्यांना वेडे करतो, त्यांना आपल्या शापात अडकवतो आणि त्यांचा जीव घेतो. हे ऐकून रोहितला धक्का बसला. खरंच भूत प्रेत आत्मा खरंच या जगात आहेत. त्याचा अजूनही यावर विश्वास बसत नव्हता. त्या रात्री रोहनला पुन्हा काहीतरी बाहेर विचित्र हालचाल दिसते. तो घाबरत घाबरत उठतो व त्या अर्धपारदर्शक छायेशी सामना करतो. ती छाया या वेळेस रोहनला सावध करत नाही, तर एक रहस्यमय शाप सांगते. जर तुला जगायचं असेल तर तुझं मन आणि आत्मा मोकळं ठेव. आणि ती छाया तिथून गायब होते. ती कोणाची छाया आहे हे काहीच त्याला समजत नव्हतं. मनात भीती, गोंधळ व खूप विचार करून हळूहळू रोहन समजावून घेऊ लागतो की या प्रदेशातील शाप काहीतरी वैज्ञानिक तत्वांपेक्षा वेगळा आहे. तो आत्म्याशी संबंधित आहे. त्यामुळे मला सावध, सतर्क राहावं लागेल. माझ्यासोबत इतर सहकार्याचा जीव पण धोक्यात आहे. रोहनला या सर्व विचारांनी अंगावर काटा आला होता. दुसऱ्या दिवशी परत माहिती गोळा शोधाशोध केली, पण हाती जास्त काहीच त्यांना लागलं नाही. त्या रात्री परत आवाज आला. तो आवाज ऐकून दचकून रोहन तंबूच्या बाहेरची छाया पुन्हा दिसली, पण यावेळी ती केवळ छाया नव्हती. रोहन घाबरला. त्याला आता उमजलं होतं की तिथे विचित्र आत्मे आहेत. त्यामुळे त्याला घाम फुटू लागला. त्यात त्याला माणसाच्या आकारासोबत काही विचित्र अधोरेखित लाल डोळे चमकत होते. ते पाहून नकळत त्याचे पाय भीतीने कापू लागले. कोण? असं भेदरलेल्या आवाजात रोहन विचारत होता. समोरून काहीच प्रतिसाद नाही. कधीतरी ऐकलेले जुने म्हणणं आठवलं. त्याला आठवलं, ज्यांनी शून्याचा प्रदेशात पाय टाकला ते या लाल डोळ्यांच्या तावडीतून जीव वाचवू शकलेले नाहीत. त्याला एवढ्या थंडीतही दरदरून घाम फुटला होता. तंबूच्या आत रोहनने घाबरून बाकी टीमला जागवले, पण जेव्हा ते बाहेर पाहू लागले तेव्हा नकोशी शांतता पसरली होती. थंडी अधिक कडक झाली होती आणि जणू काही पृथ्वीवरचं सर्व जीवसृष्टी थांबली होती. आपण लवकर इथून निघायला हवं, रोहनने सांगितलं. पण त्याच्या शब्दात तीव्रता नव्हती, कारण आतल्या मनात त्याला माहीत होतं की सोडून जाणं इतकं सोपं नाही. संशोधन केंद्रातील जुन्या ग्रंथालयातून मिळालेल्या माहितीनुसार या प्रदेशात काही आत्म्यांचे जीव अजूनही अडकलेले आहेत. ते लोक मृत्यूच्या वेळी अत्यंत वेदनात होते आणि त्यांचा शाप या प्रदेशाला बांधून ठेवतो. रोहनने ग्रंथालयातील एका बुडालेल्या बर्फात अडकलेल्या पत्रकाचा अभ्यास केला. त्यात लिहिलं होतं, जेव्हा शून्याचा प्रदेश आपला शिकार शोधतो तेव्हा तो त्याच्या मनातल्या सर्व भीती उभा करतो आणि मग ते जीव अडकवून ठेवतो. या वाक्याने रोहनच्या मनात भयंकर कल्पना फुटली की शाप फक्त भटकंती आत्मा नाही, तर तो प्रत्येकाच्या भीतीचा आढावा घेऊन त्याला अडकवतो. रोहनच्या टीममधल्या काही लोकांच्या वागण्यात बदल दिसू लागले. त्यांनी आधीपेक्षा जास्त गोंधळलेले, त्रस्त आणि भीतीग्रस्त दिसायला सुरुवात झाली होती. डोळ्यात अनामिक भीती. त्यांचे सहकारी रात्री अंधारात कोणाशी तरी एकटेच बोलत असायचे आढळले. रोहनने त्यांना विचारलं. ते सहज बोलले, ते काय सर, इथे आमच्या समोर व्यक्ती आहे आणि तुम्ही असं काय म्हणत आहात? ते ऐकून रोहनला अधिक भीती वाटू लागली. म्हणजे हे आत्मे इथेच आपल्याला आजूबाजूला आहेत. रोहनने घाबरून काही मानसोपचार तज्ज्ञांना कॉल करण्याचा विचार केला, पण इथे कोणतीही कनेक्टिव्हिटी नव्हती. सगळे म्हणू लागले, इथे राहणं आता अशक्य आहे. आपण एक एक करून या थंडीत हरवलं जाऊ. रोहनचंही मन हालायला लागलं. भीतीने मनात काहूर माजलं होतं, पण त्याला आपलं संशोधन पूर्ण करायचं होतं. या शापाला मी समजून घेतलाच पाहिजे, तो स्वतःशी म्हणाला. आजूबाजूला घनदाट जंगल, बर्फांनी वेढलेलं झाड, नीरव शांतता. अचानक जंगलाच्या कडेला काही विचित्र आवाज ऐकू आले. त्यात मानवी आवाज नव्हता, पण प्राणीही नव्हते. त्याचा आवाज इतका भीषण आणि अनोखा होता की तो संपूर्ण प्रदेश गोंगाटून गेला.
भीतीने अंगावर काटा उभा राहिला. रोहन आणि त्याची टीम त्या आवाजाचा शोध घेण्यासाठी निघाली. बर्फाच्या दाट जंगलात त्यांनी कधीच न पाहिलेल्या, जिवंत असतानाही पांढरट आणि थरथरत्या आकृत्या पाहिल्या. जणू त्या आत्म्यांच्या रूपातले प्राणी होते. बापरे, डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हातपाय प्रचंड कापत होते. हे प्राणी आपल्या लाल डोळ्यांनी भिकाऱ्याप्रमाणे प्रत्येकाच्या आतल्या भीतीवर नजर ठेवत होते. डॉक्टर हॅरिसने सांगितलं की या प्रदेशातील शाप एकदा सुरू झाला की तो कधीही संपत नाही. तो शाप आहे शून्याचा अधिपती नावाच्या आत्म्याचा. तो थंडीने कठोर बनलेला आहे आणि प्रत्येक शिकाराच्या भीतीतून ताकद घेऊन वाढतो. रोहनच्या मनात एकच विचार होता, जर मला जगायचं असेल व माझ्या सहकाऱ्यांना वाचवायचं असेल तर मला हा शाप मोडायला हवा. रोहनने मनात ठरवलं की तो स्वतःच्या भीतीचा सामना करेल. तो स्वतःला आणि सहकाऱ्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करू लागला. पण शून्याचा प्रदेश त्या रात्री त्यांना वेगळ्याच कसोटीवर होता. अनपेक्षित भयंकर घटना घडत होत्या. त्या रात्री एका भयानक धुक्यात त्या लाल डोळ्यांनी पुन्हा प्रकट होऊन सांगितलं, भीती सोड, नाहीतर तुझा जीव नाश पावेल. भीतीने रोहनचा जीव जायची वेळ आली. इतक्या वर्षात कधीही आत्मा, भूत, प्रेत असं कधीच नव्हतं. भीतीने हृदयात धडधड होऊ लागली होती. रोहनने डोक्याला खाली ठेवून स्वतःला शांत केलं आणि म्हणाला, मी तुझा सामना करीन. त्या रात्री जसं तंबूवर पडणारा बर्फाचा थर थरथरू लागला तसं त्या प्रदेशात एक विचित्र वाऱ्याचा आवाज उमटला. तो आवाज मानवाचा नव्हता, पण त्यात काहीतरी अस्वाभाविक, भयानक आणि घाबरवणारं होतं. रोहनच्या कानात ऐकू येणाऱ्या त्या आवाजामुळे त्याचं मन थरथरायला लागलं. सहकाऱ्यांनी सुद्धा म्हणायला सुरुवात केली की हा आवाज आपल्याला कोणाकडून तरी तक्रार करत आहे किंवा आपण कुठल्या अज्ञात शक्तीच्या जाळ्यात अडकलो आहोत. रोहनने ठरवलं, या आवाजाच्या मागे असलेलं रहस्य शोधायचं आहे, तरच आपण वाचू शकू. रोहन आणि त्याची टीम त्या आवाजाचा मागोवा घेऊन जंगलाच्या खोल भागात गेले. खूप भयंकर प्रचंड थंडी. तिथे त्यांना काही जुन्या आणि विकृत झाड दिसली, ज्यांच्या सावलीतून भीतीची सुमारे वाटत होती. तसेच त्यांनी तिथे काही विचित्र चिन्हे पाहिली, जणू काही प्राचीन संस्कृतीने येथे काही भयंकर विधी केले होते. रोहनने त्याचा फोन काढून त्या चिन्हांचा फोटो काढला. मग त्यांनी जुन्या ग्रंथालयात जे वाचले होते तशी काही ओळख करून घेतली. हे चिन्हे त्या आत्म्यांच्या बंधनासाठी वापरले जात असावेत. तब्बल त्या रात्रीही तंबूच्या बाहेर पुन्हा लाल डोळ्यांची छाया प्रकट झाली आणि ती पुन्हा आवाज करत होती. पण यावेळेस तो आवाज अजून जास्त भयानक आणि स्पष्ट होता. त्या आवाजाने तंबू हादरत होता. भीतीने गाळण उडाली होती. माझ्या बंधनाला मोडण्यासाठी मला काही दे, तो आवाज म्हणाला. रोहन आणि त्याची टीम त्या मागणी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना वाटलं कदाचित या आत्म्याला शांत करण्यासाठी काही खास वस्तू देणं आवश्यक आहे. रोहनने आणि त्याच्या टीमने ठरवलं की त्या प्राचीन चिन्हांच्या आधारावर त्यांना धूप आणि आगीचा विधी करावा लागेल, ज्याने आत्म्याला शांत करता येईल. परंतु यासाठी त्यांना जंगलाच्या अगदी खोल भागात जावे लागेल, जिथे तापमान शून्याच्या खाली हजारो पाय खोल आहे आणि जीवसृष्टी अगदी कमी आहे. हा मार्ग धोकादायक आहे, पण आपल्याला काही पर्याय नाही, रोहन म्हणाला. जंगलाच्या खोल भागात जाताना टीमने अचानक बर्फाळ पावसाचा सामना केला. थंडी इतकी जास्त होती की श्वासही थांबल्यासारखा वाटत होता. तेथे एक लहानसे झोपडपट्टीसारखा वस्तू दिसली, जिथे पूर्वी रहिवासी राहत होते, पण तो जागा पूर्णतः निर्जन आणि भयानक दिसत होता. रोहनने तिथे काही काळ थांबून पाहिलं. त्याच्या डोक्यात अचानक एक विचित्र आवाज आला, तू खरंच माझा शिकार होण्यास तयार आहेस का? रोहनच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही एकत्र भिडत होत्या. त्या आवाजाचा मागोवा घेताना तो जवळजवळ थरथरायला लागला होता. तू खरंच माझा शिकार होण्यास तयार आहेस का? तो आवाज अजून एकदा मनावर घेऊन कापसासारखा वाटायला लागला.
रोहनने आपल्या टीमला हळूच सांगितले, आपल्याला जे काही करायचं आहे ते आता जरा धोकादायक होणार आहे, पण आपल्याला हे करण्याचं काही पर्याय नाही. सर्वांनी त्यांच्या हृदयातील धाडस एकत्र करून पुढे चालायचं ठरवलं. त्यांनी ती झोपडपट्टी सखोल तपासली तर त्यांनी काही विचित्र वस्तू पाहिल्या. काळ्या रंगाचा घोंगा, जळालेला बुटका आणि काही विचित्र अक्षरे लिहिलेली भिंत. त्यात एक जुना फाटलेला डबा देखील होता, ज्यात एक अनोळखी नसलेली धातूची थोडीशी वस्तू होती. जणू काही ती आत्म्यासाठी काही देणं असावं. रोहनने तो डबा घेतला आणि धातूची वस्तू बाहेर काढली. त्या वस्तूवर लालसर धब्बे होते, काही रक्ताचे. ही वस्तूच कदाचित आत्म्यासाठी आहे, त्याने विचार केला. रोहनने आणि त्याच्या टीमने जुन्या ग्रंथानुसार ती वस्तू कशी वापरायची याचा अभ्यास सुरू केला. त्यांना कळलं की या वस्तूने आत्म्याला त्याच्या शापातून मुक्त करण्यासाठी एक विधी करावा लागेल. ही वस्तू जर योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवल्या नाही तर आत्मा आणखी क्रूर होईल. ग्रंथालयातील प्राचीन विद्वानाने सूचना दिली. त्यामुळे रोहनने या विधीसाठी तगडा मन आणि धैर्य गोळा केलं. भीतीने भरून आलतं, पण जीव वाचवण्यासाठी भीतीवर मात करणं गरजेचं होतं. विधी सुरू होण्याच्या आधी रात्री रोहन एका विचित्र स्वप्नात हरवला. स्वप्नात त्याला त्या झोपडपट्टीतील भिंतीवर छायाचित्र दिसत होते. जणू काही त्या भिंतीमध्ये भयानक आत्म्यांची सावली फिरत होती. स्वप्नात एक आवाज आला, या सावल्या तुझ्यापर्यंत येणार आहेत, तयार राहा. रोहन घाबरत उठला आणि त्याला जाणवलं की आता सगळं खूप जवळ आलं आहे. त्या दिवशी संध्याकाळी रोहन आणि टीमने त्या झोपडपट्टीमध्ये शांतीची कामना करत विधी सुरू केला. धूप, आग आणि प्राचीन मंत्राच्या उच्चारामध्ये वातावरण खूप गंभीर आणि भयानक बनलं. मंत्र ऐकून अचानक हवामान बदलू लागलं. वारा जोराने वाहू लागला आणि बर्फाळ थरथरू लागले. विधी सुरू झाल्यानंतर काहीच मिनिटात हवेत भयंकर बदल झाला. जणू काही काळोखाने सगळं वेढून घेतलं. रोहन आणि त्याची टीम थरथरायला लागली. हवेत एक विचित्र गंध पसरला, जणू काही कुठेतरी जुन्या काळातला काळ्या जादूचा वापर चालू आहे. तपासणीसाठी आलेल्या तांत्रिक उपकरणांवर अचानक ताण आला आणि ते सगळे बंद पडले. हे कसं शक्य आहे? इलेक्ट्रॉनिक उपकरण या ठिकाणी वादळाप्रमाणे काम करत नाहीत, रोहन म्हणाला. अचानक झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यातून प्रचंड आवाज आला, जणू काही हजारो जीव एकाच वेळी ओरडत आहेत. तोच तो आत्मा. कोणीतरी ओरडलं, पण आवाज इतका भयानक होता की तो ऐकणं सुद्धा अवघड होतं. त्या आवाजाने सगळे थरथरले. आत्मा आता खूप रागावलेला दिसत होता. रोहनच्या मनात भिंतीवर दिसलेल्या त्या सावलींचे चित्र पुन्हा उभं राहिलं. ते सावली जणू काही या जगात नव्हत्या, तर कुठल्या वेगळ्या आयामातील होत्या. ही सावलीची आत्म्याचं अस्तित्व आहे, तो विचार करत होता. त्या काळोखात त्या सावल्या अचानक जणू जिवंत झाल्या आणि त्यांच्या भोवती हवा थंडसर होऊ लागली. रोहन आणि त्याची टीम हळूहळू मागे हटत होती, पण आत्मा त्यांना मागे सोडत नव्हता. त्यांनी मनाशी ठरवलं, आता आम्हाला या आत्म्याला ताब्यात घ्यायचं आहे, नंतर काहीही हो. ते पुन्हा त्या प्राचीन मंत्रावर जोर देऊन स्वतःला शस्त्रबंद करत होते. अचानक रोहनच्या हातातील धातूची वस्तू चमकायला लागली. त्याला कळलं की विधी यशस्वी होण्यासाठी ती वस्तू आवश्यक आहे. ही वस्तूच्या आत्म्याचा शाप मोचन करू शकते. त्याने मनाशी विचार केला. विधीमध्ये ती वस्तू एका विशिष्ट ठिकाणी ठेवावी लागणार होती, झोपडपट्टीच्या मध्यभागी, जिथे आत्मा सर्वात जास्त शक्तिशाली होता. रोहन आणि टीमने धीराने ते काम सुरू केले. आत्मा हळूहळू शांत होऊ लागला, पण अचानक एक मोठा थरारक आवाज आला आणि हवेत मोठा धुरट्याचा ढिगारा उडाला. सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली. त्याच क्षणी आत्मा धुमसला आणि एक दीर्घकाळ शांतता पसरली. त्या रात्रीनंतर काहीच गोष्टी आधीसारख्या राहिल्या नाहीत. रोहनच्या मनात अजूनही त्या भयानक अनुभवांची गोंधळ होती, पण तो जाणीव होती की तो आणि त्याच्या टीमने मोठं संकट पार केलंय. शून्याचा प्रदेश
या भयानक जगातून ते बाहेर पडले होते, पण त्यांना माहीत होतं काही भीती अजूनही त्यांच्या मागे येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि त्याची टीम झोपडपट्टीत फेरफटका मारत होते. त्यांना आश्चर्यकारकपणे आत्म्याच्या धूर निघालेल्या ठिकाणी काहीतरी वेगळं दिसलं. जमीन फाटलेली आणि त्यावर अजीबोगरीब लाल रंगाचे चिन्हे कोरलेली होती. हे काय असावं? मिताली म्हणाली. हे चिन्ह कुठल्या प्राचीन संस्कृतीशी संबंधित असावेत. रोहनने त्या चिन्हांचा फोटो काढला आणि नंतर अभ्यासासाठी त्याला ठेवले. जसजशी ते चिन्हे अभ्यासत होते तसतशी हवेत एक विचित्र उष्णता जाणवू लागली. बर्फाळ प्रदेशात असतानाही त्या ठिकाणी एक वेगळा उबदारपणा होता. जणू पृथ्वीच्या आतून काही शक्ती बाहेर येत होती. कदाचित आत्मा या शक्तीशी जोडलेला आहे, रोहन म्हणाला, आणि आम्हाला त्याला जिंकायचा असेल तर या शक्तीचा वापर करावा लागेल. त्या दिवशी संध्याकाळी अचानक एक विचित्र घटना घडली. रोहन एका जुन्या झोपडपट्टीजवळ उभा होता की अचानक हवेत जणू काही आवाज आला. तू परत येणार नाहीस. तो आवाज इतका घृणास्पद आणि थरारक होता की रोहन थक्क झाला. पण जेव्हा तो आवाज येणाऱ्या दिशेला पाहिलं तर तिथे काहीही नव्हतं, फक्त एक काळोखाचा कुहास. आता टीममधील प्रत्येक सदस्याला भीती लागू लागली होती. रात्री झोपायला गेले तर ज्यांना स्वप्न दिसू लागली, स्वप्नामध्ये ते काळोखाच्या आत अडकलेले होते आणि त्या काळोखात त्या आत्म्याचे चेहरे दिसत होते. रोहनने जाणवलं की ही भीती केवळ मानसिक नाही तर ती प्रत्यक्ष जगण्याचा धोका आहे. रोहनने शहरातील एका वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला जो या प्रदेशाच्या इतिहासाचा तज्ज्ञ होता. तो म्हणाला, ही आत्मा एक जुना शाप आहे जो अनेक शतकांपासून या प्रदेशात आहे. जो कोणी त्याला त्रास देतो त्याला तो कधीच मोकळा सोडत नाही आणि तो शाप काही काळासाठी शांत होतो, पण त्याचा वेगवेगळ्या लोकांमध्ये पुनरुत्थान होतो. वृद्ध म्हणाला. शेवटी रोहनने ठरवलं की तो स्वतः त्या आत्म्याच्या अंधारात जाऊन त्याचा सामना करेल. त्याने आपल्या हातात ती चमकत असलेली धातूची वस्तू ठेवली आणि त्याला वाटलं, जर मी नसेल तर कोणीच या प्रदेशाचा रक्षक होणार नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या अंधारात उडी मारली. रोहनने अंधारात उडी मारताच त्याला वाटलं जणू तो काळ्या पडद्यामागे दडलेल्या कुठल्या अनोळखी जागेत पोहोचला आहे. आसपास कुठलीही ओळखीची गोष्ट नव्हती, फक्त बर्फाच्या थराखालील काळसर धुसर माया. त्याला थोड्या अंतरावर एक मंद प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशाच्या दिशेने चालत असताना अचानक तो आवाज परत आला, पण आता वेगळा. तू निघणार नाहीस. रोहनच्या मनावर भीतीने अधिराज्य गाजवले, पण तो थांबला नाही. त्या प्रकाशाजवळ पोहोचल्यानंतर रोहनला दिसलं की तिथे एक जुनी विटांपासून बनलेली खोली आहे ज्याची दारे अर्धवट उघडी होती. खोलीतून हलक्या टिमटिमणाऱ्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडत होता आणि तिथे कोणीतरी असावा असा भास होई. रोहनने हळूच खोलीत पाऊल टाकलं. खोलीत प्रवेश करताच त्याला भिंतीवर विचित्र चित्रे आणि लेखन दिसले. लेखनात अनेक वर्षांपूर्वी झालेल्या घटनांचा संदर्भ होता. एका गावाचा शाप ज्यात आत्मा एका निर्दोष मुलीचा बदला घेत आहे. त्याने एका जुनी डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, जोपर्यंत सत्य उघड होत नाही तोपर्यंत शाप मोकळा होणार नाही. खोलीतल्या एका कोपऱ्यातून थंड हवेचा झोत आला ज्याने रोहनला थरकापून टाकलं आणि त्या क्षणी त्या दिव्याचा प्रकाश अचानक दमून गेला. पूर्ण खोली अंधाराने व्यापली. रोहनने सावधपणे हात पुढे केला, पण तो एका थंड न संपणाऱ्या सावलीतून स्पर्श होण्यासारखा अनुभव घेत होता. तत्काळ खोलीत असलेल्या भिंतीवरून एक जोरदार ओरड ऐकू आला. तू का आला आहेस? बाहेर जा, तुला थांबवणार आहे. रोहनला जाणवलं की आत्मा त्याच्याशी संवाद साधत आहे, पण तो शांत करण्याचा नाही तर त्रास देण्याचा. आता त्याला समजलं की या आत्म्याशी युद्ध केल्याशिवाय तो कधीही बाहेर पडू शकणार नाही. रोहनने डायरीतील नोंदी लक्षपूर्वक वाचायला सुरुवात केली. त्यात एक मंत्र लिहिला होता जो आत्म्याला बांधण्याची किंवा शांत करण्याची क्षमता देतो, पण तो मंत्र खूप जुना आणि गुंतागुंतीचा होता आणि तो चुकीने वापरल्यास
तो आत्मा अजून भयंकर रूप घेऊ शकतो. रोहनच्या समोर आता 2 पर्याय होते. एक तर तो मंत्र वापरून आत्म्याला बांधण्याचा प्रयत्न करेल, ज्यात मोठा धोका होता, किंवा तो त्या शापाचा गूढ पूर्णपणे उलगडून त्याला मोकळा करून टाकेल. त्याच्या अंतर्गत संघर्ष जोर धरत होता आणि भीतीच्या गडद सावलीत त्याला एकच गोष्ट ठरवावी लागली. रोहनने हातातली जुनी डायरी जोरात उघडली. त्या पानावर एक गुंतागुंतीचा मंत्र लिहिला होता. शब्द अजिबात सोपे नव्हते, पण त्यात जादूची शक्ती दडलेली होती. थोडीशी भीती वाटत होती, पण तो म्हणाला, जर मी हे न केलं तर मी कधी या ठिकाणाहून बाहेर पडू शकणार नाही. तो मंत्र उच्चारायला सुरुवात केली. शब्द थोडे घाणेरडे आणि अनोळखी वाटत होते, पण काहीतरी वादळ जणू खोलीत हलवू लागलं. मंत्र चालू असतानाच खोलीतील अंधार एकाएकी जास्त घनदाट होऊ लागला. रोहनच्या भोवती एक अस्पष्ट काळ्या सायंकाळीच्या मेघासारखा कुंडळावत होता आणि अचानक त्याला एका थंड हाताने खांद्यावर स्पर्श झाला. त्याच्या हृदयाचा ठोका वाढला. तू कोण? त्याने थरथरत विचारलं. एक अस्पष्ट बर्फाळ वेशातली मुलगी, तिचं रूप धुंद स्वप्नाप्रमाणे त्याच्या समोर उभी राहिली. ती म्हणाली, मी तुझा शोध घेत होते, पण आता तू माझ्याकडे आला आहेस. ती मुलगी होतीच, पण ती कोणती? रोहनच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. ती का आहे? का ती मला थांबवत आहे? ती मुलगी नुसतीच भिंतीतून दिसणारी भास्कर नाही, तर तिचा इतिहास होता. त्या प्रदेशातील एका जुन्या कथेप्रमाणे तिने त्याच गावातील लोकांना शाप दिला होता, कारण तिला नायिकेतून धोका दिला गेला होता. ती आपला बदला घेण्यासाठी अजूनही त्या ठिकाणी फसलेली होती. रोहनला त्याचा भय वाढला, पण त्याने आत्म्याला सांगितले, मी तुला शांती देण्याचा प्रयत्न करीन. तू इतकी दुःखी आहेस, पण तू अजूनही फसलेली आहेस. आणि मग त्याने पुन्हा मंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्या मंत्राच्या शक्तीने खोलीत एक भयंकर वादळ निर्माण झाले. भिंती थरथरू लागल्या, वाऱ्याचा आवाज वाढला आणि रोहनने जणू त्या आत्म्याच्या भिंतीतून बाहेर काढायचं होतं. तो कधी मंत्रावर लक्ष केंद्रित करत होता, तर कधी तो आत्म्याच्या आकृतीकडे पाहत होता. थोड्या वेळाने वादळ शांत पडले आणि त्या काळ्या सावलीच्या आतून ती मुलगी धीमपणे गहाळ झाली. रोहनला जाणवलं की कदाचित त्याने काहीतरी चांगलं केलं आहे, पण तो अजूनही तोडगा निघवण्यासाठी सज्ज होता, कारण या प्रदेशातील अंधार अजूनही पूर्णपणे नष्ट झालेले नव्हते. जशी आत्मा हळूहळू निघून गेली, तशी खोलीतली थंड हवा अजूनही कायम होती. रोहनने हळूच आपल्या हाताने छातीत धडकणाऱ्या धडधडीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या शांततेतही एक विचित्र वारसा जाणवू लागला. कुठून तरी अंधार पुन्हा जिवंत होतोय असं वाटत होतं. आणि मग अचानक कुंपणाला एक जोरदार आवाज झाला. काहीतरी त्याच्या मागे उभं राहिलं होतं. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. एक धुसर पण घोर काळ्या वेशातील आकृती त्याच्याकडे येत होती. तिचा चेहरा दिसत नव्हता, फक्त 2 लाल डोळे प्रकाशात चमकत होते. रोहनच्या हातातील दिवा कमी झाला आणि तो तापत जळू लागला. त्याला वाटलं की या काळ्या छायेला जिंकण्यासाठी त्याला खूप जास्त धैर्य आणि ज्ञान लागणार आहे. ती आकृती त्याला एका खोल रस्त्यापाशी घेऊन गेली. तो रस्ता बर्फाने झाकलेला होता आणि त्या ठिकाणी काही काळापूर्वी झालेल्या हत्यांचे पुरावे होते. रोहनने झाडाच्या मागे रक्ताच्या ठिपक्यांना पाहिले. कोणीतरी इथे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला होता. त्या ठिणग्याच्या वातावरणात काहीतरी जुना राग आणि खुनाचा भुंगा होता. रोहनने जाणवलं की हा आत्मा केवळ बदला घेण्यासाठीच नव्हे, तर त्या खुनांशी साक्षीदार आहे. तो ठिकाण सोडण्यासाठी आतुर होत असताना त्याने एका कापलेल्या वृक्षावर नकाशा आणि काही अक्षरे वाचली. त्यामध्ये पुढच्या प्रवासासाठी दिशा दिल्या होत्या. रोहनने ठरवलं की तो परत त्या खोलीत जाईल आणि या रहस्यमयी आत्म्याचा उगम शोधून काढेल. त्या रात्री पुन्हा तो मंत्राची तयारी करायला बसला, पण यावेळी त्याला समजलं की या प्रदेशाच्या रहस्यामध्ये अजून काही गूढ दडले आहे, जे फार काळापासून उलगडले गेलेले नाही. रोहनच्या मनात प्रश्न उभे राहिले. ही आत्मा खरंच रागीट आहे का,
किंवा ती कोणाच्या हातून फसवली गेली आहे, आणि जर तो खरा शत्रू अजून कुठेतरी दडलेला असेल तर आता तो एकटाच नव्हता. तो या अज्ञात अंधाराचा सामना करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे तयार होता. तो आधीपेक्षा अधिक सावध आणि सजग झाला होता. बर्फात रोहनच्या समोर उभा असलेली ती काळी आकृती आता पूर्ण स्पष्ट झाली होती. तिच्या लाल डोळ्यात राग नव्हता तर दुःख होतं. तिचं मुख थोडं थरथरत होतं, पण तिच्या बोलण्यात एका वेदनेचा सूर होता. मी लिलियन आहे, तिच्या आवाजात थरथर होती. मी इथे वर्षानुवर्ष अडकले आहे. कुणी ऐकत नव्हतं, कुणी समजून घेत नव्हतं. रोहनने मंत्र वाचणं थांबवलं. तो ऐकू लागला. 1998 साली लिलियन नॉर्थरफील्ड नावाची तरुणी तिच्या कुटुंबासोबत या बर्फाळ भागात राहायला आली होती. तिला प्राचीन तंत्रज्ञानाबद्दल गूढ आकर्षण होतं. एक दिवस तिच्या वडिलांनी तिचं लग्न जबरदस्तीने एका श्रीमंत पण निर्दयी व्यावसायिकाशी ठरवलं. लिलयने विरोध केला, पण त्या माणसाने तिला एका अंधाऱ्या रिच्युअल्समध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं, जे एक शापित आरंभ होतं. त्या दिवशी तिचं बलिदान देण्यात आलं. तिचं शरीर बर्फात पुरण्यात आलं आणि आत्मा इथेच अडकून राहिली. त्या दिवशी हा बर्फाळ परिसर शापित झाला. कुणी इथे आलं की लिलियनची तुटलेली व्यथित आत्मा त्यांच्याकडे मदतीची याचना करत असे, पण जसं कोणी न समजून घेता मंत्रांद्वारे तिला बंदिस्त करत गेलं, तशी तिची आत्मा अधिक अकराळ विक्राळ झाली. रोहनने ऐकलं, समजून घेतलं आणि त्याला उमगलं. ही आत्मा वाईट नाही, ती नाण्याची मागणी करत होती. त्याने त्या जुना चिठ्ठी आणि शुद्ध मंत्रांमधून मोक्षविधी शोधला. मी तुला बंदिस्त करणार नाही लिलियन, मी तुला मुक्त करणार आहे. त्याने त्या नकाशानुसार त्या बलिदानाच्या जागेवर पोहोचून बर्फ खणून खाली लिलियनचं जुने अवशेष शोधले. त्यावेळी एक प्रचंड वादळ उठलं. सारा प्रदेश थरथरू लागला. त्याने अखेरचा मंत्र उच्चारला. यावेळी अचानक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. बर्फ वितळू लागला आणि लिलियनचं रूप एका शुद्ध, स्वच्छ पांढऱ्या प्रकाशात विरून गेलं. थँक्यू, तिचा शेवटचा शब्द. लिलियनच्या आत्म्याला मुक्तता मिळाल्यानंतर त्या भागाचं हवामान बदललं. वर्षानुवर्ष जिथे बर्फ आणि अंधार होता, तिथं आता हळूहळू हिरवळ, झाडं आणि उन्हाची किरणं दिसू लागली. तो भाग पुन्हा नकाशावर दाखवला जाऊ लागला. रोहन व त्याचे सहकारी परत आपल्या देशात परतले, पण त्याचं जीवन कायमचं बदललं होतं. त्याने त्या घटनेवर पासून त्यांना भूत, प्रेत, आत्मा सर्व गोष्टीवर विश्वास बसला. शून्याचा प्रदेश, जिवंत शांतता बोलते. त्याच्या आयुष्यामधील असं पहिले भयानक संशोधन होतं. रोहन एक वाक्य नेहमी म्हणतो, कधी कधी आत्मा भटकत नाही, तो फक्त ऐकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही कधी संशोधन करताना असा भयंकर अनुभव आला तर सावधान.